नमस्कार भावांनो, मी अजिंक्य काम करतो P&O क्रूज शिप मध्ये आणि आपली शिप थांबलेली आहे सेंट मार्टिनला आणि आपल्या भावाला घ्यायचा होता एक स्पीकर. तर सेंट मार्टिनला स्वस्त मिळतात म्हणून आम्ही चाललेलो मार्केटमध्ये आणि आम्हाला तिकडे चालत जायला कमीत कमी अर्धा पाऊण तास लागेल म्हणून आम्ही वॉटर टॅक्सी घेतली. वॉटर टॅक्सीने आमचे कमीत कमी घेतले ₹2,500. एक 10-15 मिनिटाचाच रस्ता होता. तर आम्ही भाऊ म्हणलं पैसे गेले तर गेले पण तेवढं मज्जा तर करता येईल. जेवढा आता तुम्ही जसा व्ह्यू बघताय आणि एवढं भारी वाटतंय त्याच्या डबल टेबल मज्जा आम्हाला आली त्या वॉटर टॅक्सी मध्ये. 15 मिनिटाचा रस्ता होता पण त्या 15 मिनिटात ते 2-3 हजार रुपये एकदम फिटून गेले असं वाटलं. आणि 15 मिनिटात त्यानं लगेच आणून सोडला आणि आम्ही डायरेक्ट तिथून मार्केटमध्ये गेलो. तर तिथं JBL चे साऊंड स्पीकर म्हणजे बघितले वगैरे आणि आपल्याला तिथे एक भाऊ भेटला जो आपला व्हिडिओ बघत होता. तर खरंच भेटून त्याला भारी वाटलं. आणि नंतर तिथं फायनल मॅच पण चालू होती इंडियाची T20ची. तर आम्ही तिथं बघत बसलो. थोडा लास्टची ओव्हर राहिली होती आणि भाऊनी फायनली चॉईस केला आपला स्पीकर जो की आम्हाला $350 पडला. अराउंड 30-35,000 रुपीजला. भाऊला क्रेजच आहे भाऊ स्पीकरची. पैसे बघत नाही भाऊ. 30-35 हजार रुपये भाऊने असे स्पीकरवर टाकले. आणि भाऊ माघारी रिटर्न येताना काय मस्त राईड बीट चालू होती. मग आम्हाला त्यांनी माघारी रिटर्न येण्याचं पण तिकीट काढलं होतं त्यातच. तर आम्ही अजून आलो शिपच्या बाजूला आणून आम्हाला सोडलं. तर भाऊ स्पीकरला असं बारक्या बाळासारखं वागवायला लागत होतं नाही का. मग आम्ही आत गेलो शिपमध्ये स्पीकर वगैरे ठेवून नंतर बाहेर आलो. कारण आपली ट्रिप होती माहू बीच साठी. आणि भाऊ माहू बीच ह्याच्यासाठी फेमस आहे की तिथं साईटलाच एअरपोर्ट आहे. तिथून फ्लाईट टेक ऑफ आणि लँड होत असतात. जसं तुम्ही बघू शकता एवढ्या जवळनं फ्लाईट जात होत्या. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो माहू बीच वर आम्ही कसं एन्जॉय केलं, कशा फ्लाईट्स टेक ऑफ आणि लँड होत होते. त्या भाऊ एकदम खतरनाक व्ह्यू होता आणि खतरनाक तो सीन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवतो. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. बाय बाय.